हॅलो, हाय निक्या. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा निक्या. सो आज मी खरं आहे ना व्हिडिओ पब्लिक करणार होतो. नंतर विचार केला की भाई आपली स्टोरी खरंच खूप प्राइसलेस आहे, नको नाही का पब्लिकली. मे बी आत्ता पहिले तुला शेअर करीन, वाटलंच तर नाही का टाकेन मे बी पब्लिकली इन्स्टावर वगैरे. सो फर्स्ट ऑफ ऑल निखिल, इट्स अ ग्रेट जर्नी. म्हणजे ॲज टुगेदर ऑल्सो अँड ऑब्झर्विंग इच अदर आय फील. बिकॉज आपण बघ ना, म्हणजे 2008मध्ये मला अजून आठवतं इंजिनिअरिंगचा, आय थिंक फर्स्ट डे पासून ऑब्झर्व करत होतो की हा मुलगा आहे सिन्सिअर वगैरे. मिळाला चान्स तर एकत्र नाही का बसू ॲटलिस्ट, सो दॅट काय म्हणतात त्याला, संगत चांगली पाहिजे. सगळ्यांना आपण सांगितलं असतं. त्याला 10वी नंतर 12वी थोडं खाली आल्यामुळे भीती होती नाही का इंजिनिअरिंगमध्ये काही चुकायला नको. सो संगत खूप चांगली असली पाहिजे किंवा नसलं तरी चालेल कोणाची नाही का, असा एक उद्देश होता त्यावेळेला डोक्यात. आणि तो तिथे एकदम सिन्सिअर छान नाही का प्रश्न विचारणारा किंवा ॲक्टिव्ह असा एक दिसला. डेफिनेटली आपल्यामध्ये खूप गोष्टी वेगळ्या तेव्हा होत्या, आज आत्तासुद्धा असतील. बट तेव्हा नाही का तरीसुद्धा मी म्हणजे आपण कसं जवळ आलो आणि काय आज बघ ना. आपण म्हणजे लिस्ट करायला गेलं तर इतके मेंबर्स एकत्र आहेत की म्हणजे लाईक यू कमिंग टू माय बर्थडेज, आपण मग एकत्र बसलो. सेकंड इयरपासून सगळे सेपरेट झाल्यानंतर सुद्धा आपण टचमध्ये राहिलो एकमेकांच्या. म्हणजे कॅन्टीनमध्ये भेटणं म्हण किंवा नाही जनरल रूमवर कंटिन्यू भेटणं आपल्या, म्हणजे तुझ्या म्हणजे सॉरी, इतकं जास्त एकमेकाला आधार होता की मला वाटतं की कसं म्हणजे नाही का आपण म्हणू शकतो की माझं 4 वर्ष इंजिनिअरिंग एक वन ऑफ द कारण तू आहे नाही का. मी प्रयत्न केला नाही तर मी खूप असा रिलॅक्स होतो नाही का की जाऊ दे वाईट झालं तरी फरक पडत नाही किंवा नाही का असं. डेफिनेटली ऋषीचा पण त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे खरं, पण तो सेकंड इयरपासून आला, तो फर्स्ट इयरपासून लक्षात घे. अँड आपलं एक वेगळं बॉन्ड आहे भाई. आपण बघ ना सिंहगडला किती काय काय ठिकाणी गेले, सिंहगड किती मल्टिपल टाइम गेलो. खडक बसला आपलं, महाबळेश्वर ट्रिप असेल, मुंबई ट्रिप असेल, मर्सिडीजवाले आपली ट्रिप असेल, आपल्या छोट्या मोठ्या सगळ्या मेमरीज खूप खूप भारी आहेत. आपण एकदा बँगलोरमध्ये फुल डे स्पेंड केला होता. यू आर द फर्स्ट फ्रेंड टू गेट अ नोटिफिकेशन अबाउट लावण्या. किती भारी होता तो दिवस पण यार. आणि आपलं मी तुला सांगणं की ते 2 वर्ष डेलमध्ये खूप भारी कर, बाकी पण एक्सपोजर घे लर्निंग सारखं. त्यानंतर तुझे सुटलास आणि खूप भारी वाटतं. कोविडच्या वेळेला तू कॉल केला नाही का की असं कुशा काय प्रॉब्लेम्स असं सांग, 5 लाख वर म्हणजे ट्रान्सफर करतो तुला वगैरे. आता तुला माहिती नाही का खरं फायनान्शियली खूप म्हणजे व्यवस्थित सेफ आहे सगळं, पण तरीसुद्धा तुझा तो डायलॉग मारणं त्यावेळेला इतका आधार देणार होता. लाईक तुझं ते फ्लॅट नाही का लोन हँडल करणं नील केलं असेल आत्ता माझ्या मते. तू युकेला आहेस 3+ इयरपासून. सगळ्याच गोष्टी नाही का इतक्या क्लास वाटतात. आपण ते अरे हा ह्याच्यामध्ये हे राहिलंच की ते तो एकदा कुठला तरी इथं ते बंद होते 1 आठवडा, तर तू मला नाही का तिकडे म्हणजे आपण तुमच्या इकडे नगरला राहिलो एकत्र. किती भारी यार. म्हणजे आय मीन प्राइसलेस आहे हे जे. आता बघ ना किती मला वाटतं 17-18 इयर्सची स्टोरी आपली. मॅच्युरेज म्हणजे 18 नंतरची पूर्ण सगळे आपण एकत्र बघितले किंवा म्हणू शकतो एकत्र राहायचा प्रयत्न केला, एकत्र टचमध्ये राहायचा. ऑफकोर्स फिजिकल नाही, बट इट हॅज बीन अ ग्रेट जर्नी सो फार. आणि आय विश टू टेल यू दॅट द वे यू हॅव ग्रोन, नॉट जस्ट मी म्हणतो ना फायनान्शियली तर ठीक आहे भाई, म्हणजे फायनान्शियली खूप जण आहेत पुढं मागे सगळीकडे राहतील आयुष्यभर, बट क्वालिटी ऑफ लाईफ द वे इन्स्पायर्ड मी इज ग्रेट ग्रेट. हॅट्स ऑफ टू यू. असं इन्स्पायर करत राहा. तुझं छोटे युट्यूबवरचे काही ब्लॉग्स असतील किंवा तुझं ते इकडं रॉबिनहूड आर्मीचं तू करत होतं ते असेल, कंटिन्युअसली कम्युनिकेशन वर्क करणं, फिजिकल फिटनेस आता जर तो चॅलेंज चालू जर वर्क करणं असेल, जे तू डायनॅमिझम आहे ना तुझं करिझमॅटिक पर्सनॅलिटी डायनॅमिझम अनबिलिव्हेबल आहे. अनबिलिव्हेबल आहे निक्या. म्हणजे कोणीही म्हणजे नाही का ॲज अ पुणेकर मी सांगेन की मला सुद्धा लाजवण्यासारखं आहे की मला एक इगो नाही का पुणेरी काय एक जनरल स्टार्टपासून होता आहे म्हणू शकतो आपण. बट जेव्हा मी तुझ्याकडे बघतो ना तोच खच्ची होतो. असं वाटतं भाई हा कुठून आला, म्हणजे नाही कुठून म्हणजे अरे सगळं भारीच आहे बरं का. म्हणजे मला म्हणायचं एक जनरल परसेप्शन सांगायचं. परसेप्शन असतं ना सिटीमध्ये लोकांना की कोण ह्या गावाकडचं वगैरे अशा टाईपचं एक परसेप्शन असतं. माझं डेफिनेटली तसं नाही बरं तुझ्या, यू नो मी, आपण तशा परसेप्शन कधी बघितलं नाही एकमेकांना, बट तसं एक जनरल लोकांना नव्हतं परसेप्शन असतं ना की हा कोण आहे काय. आणि आज तुझे प्रूव्ह केले स्वतःला किंवा आज तुझ्या लेवलला तुझे विचार आहेत, तुझे काम आहे सगळे सिली ग्रेट. मग बोलतो तर आठवते आपण वर्क करताना सुद्धा नाही का गॅप्समध्ये लंच ब्रेकला वगैरे भेटलोय वगैरे. इट हॅज बीन द ग्रेट जर्नी अँड रिअली व्हॅल्यू आर फ्रेंडशिप. खरंच म्हणजे ही फ्रेंडशिप अमर राहो.
खूप प्रोग्रेस व्हावा या फ्रेंडशिपचा असं मला वाटतं. मे बी माझ्या पर्सनल पेजला मी टाकेन यूट्यूबच्या हा व्हिडिओ. ओके, थँक्यू सो मच निकिया. वन्स अगेन खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालींसाठी. असं इन्स्पायर करत राहा. बेस्ट विशेस मित्रा.